नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी सागर जोशी आणि माझ्यासोबत आहेत मी श्रुती राहुल। बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची घडामोड, फडणवीस संध्याकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। संध्याकाळी 5:30 वाजता महायुती सरकारचा हा ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे। 4 वाजलेले आहेत, 1.5 तासाचा अवधी आहे। 5:30 वाजता महायुती सरकारचा हा ग्रँड शपथविधी जिथे पार पडेल त्या ठिकाणची आपण दृश्य पाहतोय। तर आझाद मैदानावर ऐतिहासिक असा हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। संपूर्ण व्यासपीठ सज्ज झालेला आहे। आसन व्यवस्था आपण पाहतोय। संपूर्ण परिसर हा भगवामय करण्यात आलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होर्डिंग्स देखील पाहायला मिळतात। तर व्यासपीठावर एक भला मोठा LED देखील लावण्यात आलेला आहे। त्यामध्ये शपथविधी सोहळा, एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। तर देवेंद्र फडणवीसांसोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा देखील फोटो या LED वर पाहायला मिळतोय। तर शपथविधी सोहळा ज्या ठिकाणी होणार आहे त्या आझाद मैदानावरची आपण दृश्य पाहतोय। आसन व्यवस्था ठरलेली आहे, कोण कुठे बसणार हे ठरलेलं आहे। VVIPंच्या उपस्थितीत, साधू महंतांच्या उपस्थितीत जवळपास 19 ते 22 राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत हा ग्रँड असा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तर अवघ्यात ही तीनही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे आपण पाहतोय की शपथविधी घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। त्याचबरोबर मुंबादेवी मंदिरात देखील त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। सागर बंगल्यावर त्यांनी गोमातेची पूजा केलेली आहे। त्यावेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। आशीर्वाद त्यांनी घेतलेले आहेत गोमातेचे आणि बाप्पाचे सुद्धा। तर आझाद मैदानावरची ही दृश्य आपण पाहतोय। अवघ्यात थोड्याच वेळात 1.5 तासामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। संपूर्ण स्टेज, संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी सज्ज आहे। जोरदार तयारी महायुतीकडून करण्यात आलेली आहे आणि हे भव्य असं व्यासपीठ आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा होणार आहे।